मित्रांनो, जो बिल्डर BMW, मर्सिडीज, मोठ्या-मोठ्या गाड्या, मोठे-मोठे ऑफिस घेऊन बसल्यात ना, त्यांच्या नादाला कधी लागू नका. छोटे-छोटे कॉन्ट्रॅक्टर, तुम्हाला सांगतो त्यांची जर कामं घ्यायची असेल ना, तर त्यांची कामं ह्याच्या आधी कुणी केल्यात ना, त्याला भेटा पहिलं. तो पैसे देतोय का? त्याचा व्यवहार कसा आहे? फ्लॅट घेणाऱ्यांनो तुम्हाला पण सांगतो, तुम्हाला जर एखाद्या बिल्डरकडे फ्लॅट घ्यायचा असेल ना, तर तो बिल्डरच्या गाड्या, त्याचं ऑफिस नका बघू. त्याचा व्यवहार बघा. तो कॉन्ट्रॅक्टर लोकांना पैसे देतो का? वेळच्या वेळेला तो सगळ्यांचं पेमेंट क्लिअर करतो का? हे तुम्ही बघा. त्याच्या मागच्या पोझिशन कसं झालंय? त्या मागच्या पोझिशन मधल्या लोकांनी जो फ्लॅट घेतलाय त्यांना काय त्रास होतोय? हे तुम्ही इन्क्वायरी करा आणि मगच फ्लॅट घ्या. आणि कॉन्ट्रॅक्टर लोकांनो, तुम्हाला हे सांगतोय 2 पैसे जास्त मिळाले म्हणून तुम्ही एखाद्या बिल्डरकडे काम करू नका. जर त्याचा व्यवहार चांगला नसेल तर डुबचाल. अक्षरशः आहे ना, माझे मित्र आहेत 2-3 अक्षरशः आता ते मरायच्या घाईला आलेले आहेत. एवढं बेकार परिस्थिती झालेली आहे मित्रांनो मार्केटमध्ये. पैसे देत नाहीत बिल्डर लोकं. फक्त मोठ्या-मोठ्या गाड्या घेऊन येतात हप्त्यावारी आणि ते तुमच्या पुढे शो ऑफ करतात आणि तुमचे पैसे बुडवतात. एवढंच सांगतोय. बिल्डरचे पैसे, ऑफिस आणि गाड्या बघून कामं करू नका. त्याच्यासोबत व्यवहार करू नका. मार्केटमध्ये त्याची रेप्युटेशन बघा काय आहे ती. त्याला किती लोकं शिव्या घालतात. नाहीतर ह्याचा पुतण्या, ह्याचा बाचा आहे, मोठ्या पॉलिटिशियनचा हे, म्हणून त्याच्यासोबत व्यवहार करू नका. आणि जर कोणासोबत फ्रॉड झाला असेल ना, तर ते अजिबात सहन करू नका. डायरेक्ट पोलिस स्टेशनमध्ये जाऊन केस ठोका. तुम्ही एकाने केस ठोकले ना, त्याचा आशोभ खरात व्हायला लय वेळ लागणार नाही. कारण त्यांनी तुमच्या सोबतच नाही, अजून 10 जणांसोबत केलेला मॅटर असतो तो. त्यामुळं तुम्ही एक तयार झाले ना, त्यासोबत अजून 10 जण त्यासोबत केस ठोका येतील. तुम्ही फक्त पहिला पाऊल उचला फ्रॉड झाला असेल तर. घाबरू नका तुम्ही, काही विषय नसतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जनहित में जारी.